नेपाळमध्ये निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील 115 प्रवासी काठमांडूमध्ये अडकले होते। यामध्ये 104 जण नागपूरचे रहिवासी आहे। परिस्थितीची माहिती मिळताच या प्रवाशांनी राज्य सरकारशी संपर्क साधला। त्यानंतर त्यांना सुखरूप राज्यात परत आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहे। विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या प्रवाशांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत त्यांच्या सुरक्षिततेची आणि परिस्थितीची माहिती घेतली। नेपाळमध्ये आलेल्या पुरात महाराष्ट्रातील सुमारे 115 जण अडकले होते। याची माहिती मिळताच राज्य सरकारने तातडीने हालचाली सुरू करत या प्रवाशांना आपल्या घरी परत आणण्याची प्रक्रिया सुरू केली। यामध्ये नागपूरच्या 106 प्रवाशांचा समावेश आहे। या प्रवाशांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधत त्यांची विचारपूस केली। महाराष्ट्रातले किती लोक आहेत आपले? 115 लोक आहेत। 115 लोक सगळे आपल्या महाराष्ट्रातले आहेत। तुमचे काय आता? बरं बरं सगळे नागपूरचे आहेत। बरं 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 ठीक आहे। त्यांना तात्काळ संपर्क साधतो आम्ही आणि त्यांना त्या ठिकाणी कारवाई करायला लावतो। काळजी करू नका। मी आता स्वतः तुमचा मेसेज मिळाल्याबरोबर आपल्या एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीला देखील बोललोय, पत्रही दिलेलं आहे, त्यांनाही सांगितलेलं आहे आणि मी स्वतःही आता हे जे तुम्ही सांगतात त्यांच्याशी संपर्क करून आपण हा पूर्ण तुमचा प्रश्न सोडवू आणि तुम्हाला बरोबर सुखरूप घेऊन येऊ। तुम्ही काळजी करू नका। पूर्ण आपली टीम कामी लागलेली आहे। तुम्हाला सुखरूप आम्ही आणू महाराष्ट्रामध्ये। काय काळजी करू नका। कारण की सगळे एलिट लोक सगळे घाबरलेले आहे, म्हणून त्याच्यामुळे नाही घाबरू नका। आम्ही सगळे टच मध्ये आहोत आणि मी स्वतः लक्ष घालतोय। काय काळजी करू नका। उद्या आमची संध्याकाळची ट्रेन आहे। हो 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 5 वाजताची ट्रेन आहे। त्याच्या आधी तुम्हाला पाठवा, पूर्ण तिथे पोहोचवायचा प्रयत्न करतो मी आणि सगळ्या व्यवस्था लावू आम्ही। काळजी करू नका। आता खासदार साहेब आले बहुतेक। अच्छा आले ना आपले नेपाळचे खासदार साहेब ना? हा, त्यांना मी विनंती केली होती, संदीप राणा साहेब। हा ते येत आहेत तिथे। संदीप राणा साहेब जे नेपाळचे खासदार आहेत त्यांच्याशी बोलणं झालंय, ते पूर्ण मदत करतील। मी आहे त्यांच्या टच मध्ये, काळजी करू नका। नागपूरचे प्रवासी आता काठमांडूहून मायदेशी परतण्यासाठी रवाना झाले आहे। राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या व्यवस्थेमुळे आपण सुरक्षितपणे भारतात परतत असल्याचं या प्रवाशांनी सांगितलं। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, नमस्कार। मी योगेश गावंडे यांनी देवाभाऊ यांनी आमच्याशी स्वतः संवाद साधून आमची परिस्थिती आणि अडचणी जाणून घेतल्या। आम्ही आमची संपूर्ण समस्या त्यांना सांगितली। आमची मोठी बस पुढे जाऊ शकत नसल्याचे समजता देवाभाऊंनी तात्काळ 4 मिनी बसची व्यवस्था करून दिली। तसेच आम्ही जिथे अटकलो होतो तिथे स्थानिक प्रशासनाची स्वतः फोन करून संपर्क करून त्वरित बसची व्यवस्था केली आणि आम्हाला सुरक्षितपणे पुढील प्रवासांना रवाना केले। दरम्यान नागपूर प्रशासनानेही नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या नागरिकांशी संपर्क साधला आहे। त्यांना सुखरूप परत आणण्याच्या प्रक्रियेवर प्रशासन बारकाईनं लक्ष ठेवून आहे। प्रशासन त्यांच्या संपर्कात आहे। त्या ठिकाणी त्यांना नागपूरमध्ये येण्याकरिता त्रास होत असताना माननीय मुख्यमंत्री यांनी तिथे संपर्क साधून त्यांची परत येण्याची व्यवस्था केलेली आहे। हे सर्व नागरिक त्या ठिकाणावर निघालेले आहेत। हे उद्या सकाळी जनकपूर हे जे नेपाळ आणि भारत बॉर्डरवर जे शहर आहे त्या ठिकाणी उद्या सकाळी पोहोचते आहे आणि उद्या सकाळी तिथे पोहोचून उद्या सायंकाळपर्यंत हे पटना दानापूर स्टेशन येथे पोहोचेल आणि उद्या सायंकाळी यांची रेल्वे ही नागपूरकरिता आहे। हे सर्व व्यक्ती सुखरूप आहेत। नेपाळमध्ये आलेल्या नैसर्गिक संकटामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन प्रभावित झालंय। मात्र नागपूरसाठी दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार नेपाळमध्ये अडकलेले सर्व नागपूरकर सुरक्षित आहेत।